एक लग्न प्रेम कहाणी भाग 40. सिद्धार्थ अवनीसोबत डान्स फ्लोअरवरती डान्स करत होता आणि या दोघांना असं डान्स करताना बघून खाली मात्र अंतराचा फक्त रागच वाढत चाललेला होता. तिला समजत नव्हते की तिला नक्की काय हवं आहे. जरी तिला तिच्या आयुष्यामध्ये सिद्धार्थशी लग्न करायचे नव्हते, पण तरीही तिला अवनीचा आनंदसुद्धा अजिबात बघवत नव्हता. ते दुसऱ्या बाजूला मीडियावाले सिद्धार्थ आणि अवनीचे असे डान्स करताना फोटोज व्हिडिओज काढत होते. त्यांना एक मोठी न्यूजसाठी ही एक चांगली बातमी हाती लागलेली होती. कपल डान्स पूर्ण होतो आणि सगळेजण परत एक एक करून खाली येऊ लागतात. तसे सगळेजण परत एकदा सिद्धार्थ आणि अवनी या दोघांच्या जवळ येऊन त्या दोघांचेही अभिनंदन करू लागतात. मोठमोठे टॉप बिझनेसमॅन, गेस्ट, सिद्धार्थचे रिलेटिव्ज या सगळ्या काही लोकांना माहिती नव्हते की सिद्धार्थ आणि अवनीचे लग्न झालेले आहे. ते सगळेजण सिद्धार्थ आणि अवनीसमोर घोळका करून उभे होते आणि ते दोघांचेही अभिनंदन करत होते. हळूहळू सगळे सिद्धार्थ आणि अवनी या दोघांचा निरोप घेऊन तिथून पार्टी एन्जॉय करून निघून जात होते. आता हळूहळू पार्टी संपत चाललेली होती. तेवढ्यात मीडियावाल्यांचे लक्षसुद्धा अंतरावरती जाते आणि ते अंतरालासुद्धा प्रश्न विचारू लागतात. मॅडम, सुरुवातीच्या काळात आम्ही तुम्हाला सिद्धार्थ सरांची गर्लफ्रेंड समजत होतो. जिथे जाईल तिथे तुम्ही दोघेही एकत्र होता. तुमचे लग्न ठरले होते. मग अचानक तुम्ही या लग्नासाठी नकार का दिला? आणि तुम्ही सिद्धार्थ सरांशी लग्न करणार होता, पण तरीही भर लग्न मंडपातून तुम्ही का निघून गेलात? मीडियावाले अंतराला प्रश्न विचारताना अंतरा मात्र चिडचिड करत होती. तिला काहीही उत्तर द्यायचे नव्हते, पण असेच तिथून जाणे हे सुद्धा बरोबर नव्हते. तेच इकडे सिद्धार्थ मात्र गालातल्या गालात अंतराची ही अवस्था बघून हसत होता. अंतरा काहीच बोलत नाही हे बघून परत मीडियावाले विचारतात, मॅडम प्लीज बोला ना. आत्ता सिद्धार्थ सरांनी असे सांगितले की तुम्हाला सुद्धा सिद्धार्थ सरांसोबत राहायचे नव्हते. तुमचीसुद्धा सिद्धार्थ सरांसोबत जे काही होते ते फक्त एक अट्रॅक्शन होतं. ते खरं प्रेम नव्हतंच. मग खरंच तुम्ही सिद्धार्थ सरांवरती प्रेम करत होता की नाही? का काही वेगळेच कारण नव्हते ना? त्यामुळे तुम्ही सिद्धार्थ सरांना असेच भर लग्न मंडपातून सोडून निघून गेलात? मीडियावाले एक एक करून अंतराला प्रश्न विचारत होते, पण तरीही अंतरा काहीच बोलत नव्हती. कधी एकदा ती तिथून निघून जाते असं अंतराला झालेलं होतं. अंतराची चिडचिड होत होती. तेच सगळ्यांच्या कानावरती आवाज ऐकू येतो, एक्सक्यूज मी. हा सिद्धार्थचा आवाज होता. सिद्धार्थचा आवाज ऐकून मीडियावाले सिद्धार्थकडे बघतात. अंतरा मॅडमला तुम्ही जास्त नका त्रास देऊ. तिला एक टॉप मॉडेल व्हायचे होते. तिला असे वाटले की मी लग्न झाल्यानंतर तिला मॉडेलिंग करून देणार नाही किंवा माझ्या घरचे सुद्धा या सगळ्या काही गोष्टीसाठी तयार होणार नाही. तिला फक्त घरी बसावं लागेल. म्हणून तिने मला भर लग्न मंडपातून सोडून जाण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थचे बोलणे ऐकून परत सगळे मीडियावाले सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतराकडे बघतात आणि परत अंतराला विचारतात, मॅडम सिद्धार्थ सर बोलत आहेत ते खरंच आहे का? असं तुम्हाला खरंच वाटलं होतं का? सिद्धार्थ सर तुम्हाला करिअरसाठी नाही बोलतील. सिद्धार्थ सर एका मोठ्या फॅमिलीतले आहेत. ते स्वतः एक बिझनेसमॅन आहेत. त्यामुळे ते करिअरसाठी नाही बोलतील असं अजिबात होऊ शकत नाही. मग हा विचार तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये कसा काय आला? प्लीज मला यावरती काहीही बोलायचं नाही. आता सिद्धार्थ आणि अवनी एकत्र आहेत ना, हेच खूप झाले. हा विषय तुम्ही प्लीज इथे थांबवा. अंतरा कसं तरी मीडियावाल्यांकडे बघून उत्तर देते. ते सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत होते. तोपर्यंत सिद्धार्थ अंतराच्या जवळ येतो आणि अंतराकडे बघून बोलतो, अंतरा मी केले ते योग्य केले ना गं? तू माझ्यावरती चिडली तरी नाहीस ना? सिद्धार्थ थोडा नाराजगीचा चेहरा करूनच बोलत होता. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा विचार करत बोलते, म्हणजे काय झाले सिद्धार्थ? तू असं का बोलत आहेस? अंतरा चेहऱ्यावरती जबरदस्ती स्माईल देत बोलत होती. तेच अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो,
अगं म्हणजे मी अवनीला सगळ्यांसमोर प्रपोज केले ना, आणि सगळ्यांसमोर मी अवनीचे कौतुक केले, आणि तुझ्याबद्दल थोडंसं मी निगेटिव्हसुद्धा बोललो ना, म्हणून तू माझ्यावरती रागावली नाहीस ना. पण अंतरा, मी हे सगळं काही आपल्या दोघांसाठी केलेले आहे बरं का, हे तू समजून घे. तूच बोलली होतीस ना अवनीला ॲक्सेप्ट कर, सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट कर, तिला घरी परत घेऊन जा. मग माझ्याजवळ हीच एक संधी होती, म्हणून मी हा सगळा काही प्लॅन केला आणि अवनीला मुद्दाम प्रपोज केलं, तिचं कौतुक केलं. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतराला आता कुठे सिद्धार्थचे बोलणे पटत होते. सिद्धार्थने जे काही केले ते योग्यच केले असं आता अंतराला वाटत होतं. अच्छा, असं आहे तर. मला मगाशी वाटले होते खरंच तू अवनीच्या प्रेमामध्ये वगैरे पडलेला आहेस की काय, आणि खरंच आता तुला अवनी आवडायला लागलेली आहे की काय. तू असं बोलत होतास की सगळं काही बघ तू मनापासून बोलत आहेस ना, असं वाटत होतं बघ. अंतरा सिद्धार्थकडे बघून बोलते. तेच अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो. अंतरा, आता ॲक्टिंग तर मनापासूनच केली पाहिजे ना. मी जर असंच घरी जाऊन अवनीला घरी परत बोललो असतो तर ती लगेच माझ्या घरी राहायला आली नसती ना. असं मी थोडं सगळ्यांसमोर तिची माफी मागितली तर माणसांनासुद्धा कुठेतरी चांगले वाटते ना. म्हणून मी हा सगळा काही प्लॅन केला. हा सगळा काही भाग आपल्या प्लॅनिंगचाच होता ना, असं समज. वा वा सिद्धार्थ, तू तर खूपच चॅप्टर निघालेला आहेस. माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलेले आहेस. अवनी, सिद्धार्थने तुला प्रपोज केले म्हणजे त्याचे तुझ्यावर प्रेम आहे असं नाही, आणि तुझं आयुष्य बरबाद होणार मला माहिती आहे. काही दिवसातच सिद्धार्थ मरेल. थोडे दिवस फक्त तू एन्जॉय कर. तुझी लाईफ एवढीच एन्जॉय करण्याची आहे असं समज. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा मनातच विचार करू लागते. काय झालं अंतरा, कुठे हरवलीस? तुला माझा राग नाही ना आला? मी केले ते करेक्ट केले ना? हो हो सिद्धार्थ, अगदी करेक्ट केलंस. आता यामुळे अवनी नक्कीच घरी राहायला येईल आणि पुढचे काम आपले सोपे होईल. या राईट, सिद्धार्थ बोलतो. पार्टीमध्ये आलेले मोठे बिझनेसमॅन गेस्ट निघून गेलेले होते. आता फक्त सिद्धार्थच्या फॅमिलीचे. जय, अंजली, अवनी, अंतरा, अंतराचे आई बाबा. तेवढा सगळ्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे जाते. दरवाजामधून एक व्यक्ती आतमध्ये येत होती, आणि त्या व्यक्तीला पाहून काही जणांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसलेला होता. तर काही जण खूप रागाने तिकडे बघत होते. तर इकडे सिद्धार्थ आणि विकी गालातल्या गालात हसत होते. वेलकम 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 मिस्टर सुरेश भोसले. मी खूप उशीर झाले तुमची या पार्टीमध्ये खूप वाट बघत होतो. खूप उशीर केला तुम्ही इथे यायला. मिस्टर सुरेश भोसले, आता पार्टी संपतच चाललेली आहे. मिस्टर सुरेश भोसले म्हणजे अवनीचे काका त्या पार्टीमध्ये आलेले होते. त्यांना आलेलं बघून सिद्धार्थ बोलतो. सॉरी मिस्टर सिद्धार्थ देशमुख, काही कामानिमित्त मला लवकर यायला जमले नाही. इट्स ओके मिस्टर भोसले, तुम्ही आला आहात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या ना, आतमध्ये या ना. सिद्धार्थ मिस्टर सुरेश भोसले यांना आतमध्ये बोलवतो. मिस्टर सुरेश भोसले हसतच आतमध्ये येतात. मिस्टर सुरेश भोसले यांना बघून इकडे मात्र अवनी, जय यांच्या चेहऱ्यावरती राग पसरलेला दिसत होता. तर अंतराला समजत नव्हते की सिद्धार्थने मिस्टर सुरेश भोसले यांना इथे कशासाठी बोलवलेले आहे. त्यांना इथे अचानक बघून तिला आश्चर्याचा धक्का बसलेला होता. तर सिद्धार्थच्या फॅमिलीला तर यातलं काहीच माहिती नव्हतं. मिस्टर भोसले हे नक्की कोण आहे तेच इकडे जय रागाने सिद्धार्थच्या जवळ जातो आणि हळूच बोलतो. सिद्धार्थ, तू यांना इथे पार्टीमध्ये का बोलवलेलं आहेस? आणि जर तुला यांना या पार्टीमध्ये बोलवायचेच होते तर मग तू आम्हाला या पार्टीमध्ये का बोलवलेस? सॉरी सिद्धार्थ, पण हे इथे आलेले मला अजिबात आवडलेलं नाही. तुझ्यासाठी जर हे इम्पॉर्टंट असतील तर मी आणि अवनी इथून गेलेलंच बरं आहे. जय रागाने बोलतो. जयचे बोलणे ऐकून सिद्धार्थ जयला समजावण्याचा प्रयत्न करत बोलतो. जय, थोडा वेळ थांबशील का? तुला सगळं काही समजेल, फक्त थोडा वेळ थांब. सिद्धार्थ जयला एवढेच बोलून तिथून दुसरीकडे जातो. मिस्टर भोसले यांच्या पाठोपाठ काही पोलीससुद्धा येतात. पोलिसांना बघून अजून सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. इथे आता मात्र काय सुरू आहे हे कोणाला समजत नव्हतं. सिद्धार्थ, पोलीस? सिद्धार्थचे डॅड म्हणजे विक्रम घाबरत बोलतात.
काही क्षणासाठी सगळेजणच खूप घाबरलेले होते. डोंट वरी गाईज, आपल्या पार्टीसाठीच हे इथे आलेले आहेत. मला आणि अवनीला कॉंग्रॅच्युलेशन करायला हे इथे आलेले आहेत, इतकेच. त्यामुळे सगळेजण उगीचच घाबरू नका, पॅनिक होऊ नका. सिद्धार्थ सगळ्यांना दिलासा देत बोलतो. अच्छा, असे आहे तर. मला वाटले वेगळेच काहीतरी घडलेले आहे की काय? सिद्धार्थचे डॅड बोलतात. नाही डॅड, काही नाही घडले. पार्टीमध्ये सगळे मोठमोठे बिझनेसमॅन, मेन गेस्ट, रिलेटिव्ह सगळेच गेलेले होते. आता घरचेच काही लोक, अंतराचे आई बाबा, अंतरा, मिस्टर सुरेश भोसले, जय, अवनी, अंजली, सिद्धार्थच्या घरचे एवढे जणच त्या पार्टी हॉलमध्ये होते. गाईज, इकडे लक्ष द्या. मी आणखीन एक खूप मोठी न्यूज तुम्हाला सांगणार आहे बरं का. सिद्धार्थ हसत बोलतो. न्यूज? अजून कसली न्यूज? मीडियावाले अजूनही तिथेच होते. सिद्धार्थने खरं तर मुद्दामच मीडियावाल्यांना तिथे थांबवून घेतलेले होते. सिद्धार्थ आणखीन न्यूज सांगणार आहे हे ऐकून मीडियावाले आणखीनच थोड्या आश्चर्याने सिद्धार्थचे बोलणे ऐकत होते. हो, सगळं समजेल. ही न्यूज तर खूप मोठी आहे आणि महत्त्वाची आहे. सगळेजण लक्ष देऊन ऐका. सिद्धार्थ बोलतच मिस्टर भोसले यांच्याजवळ जातो. मिस्टर भोसले, तुम्ही अंतराला मॉडेल बनण्यासाठी मदत केली हे खरं आहे का? आता मात्र सिद्धार्थचे बोलणे ऐकून दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले होते. काय 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 बोलत आहात तुम्ही? मिस्टर सुरेश भोसले, मला जे काही समजलं तेच मी बोलत आहे. नाही असं काहीच नाही. मी का अंतराला मॉडेल बनण्यासाठी मदत करू? हो ना सिद्धार्थ, तू उगीच काहीतरी चुकीचे ऐकले आहेस. मी कोणाची मदत घेऊन मॉडेल वगैरे बनले नाही रे. मी खूप कष्ट केलेले आहेत आणि आजपर्यंत इथंपर्यंत मी आलेली आहे, अंतरा बोलते. अच्छा, म्हणजे तू खूप कष्ट करून एवढी मोठी टॉप मॉडेल बनलीस असं तुला वाटतं का? सिद्धार्थ मुद्दामच अंतराकडे बघत बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा घाबरत बोलते. सिद्धार्थ, तुला याबद्दल काही डाऊट आहे का? अंतरा, डाऊट नाही, खात्री आहे. कारण कोणतीही मॉडेल, एवढी मोठी टॉप मॉडेल एवढ्या लवकर अजिबात बनू शकत नाही. कोणाची तरी मदत घेऊनच एवढ्या मोठ्या लेवलला ती जाऊ शकते. आजपर्यंत मी खूप मोठमोठ्या टॉप मॉडेल बघितलेले आहेत. त्यांनी एवढ्या मोठ्या लेवलला जाण्यासाठी खूप वर्षे त्यांची घालवलेली आहेत आणि हे तू फक्त 6 महिन्यांमध्ये केलेस. कसं केलेस जरा मलासुद्धा सांगशील का? सिद्धार्थ, ते म्हणजे मी अंतरा बोलताना घाबरत होती. काय बोलावे हेच तिला समजत नव्हते. अंतरा, तू काय बोलू नकोस, खोटे अजिबात बोलू नकोस. तू एवढी मोठी मॉडेल झालीस मला चांगलेच माहिती आहे. ते जाऊ दे. मिस्टर भोसले, तुम्ही अंतराला एवढी मोठी मॉडेल बनण्यासाठी काहीतरी मोबदला घेतला की नाही? सिद्धार्थ देशमुख, तुम्ही मला या पार्टीसाठी बोलवलेले आहे. या सगळ्या गोष्टी बोलायच्याच होत्या तर मी इथे आलो नसतो. प्लीज, माझा या गोष्टीमध्ये काहीही संबंध नसताना मला मध्ये घेऊ नका. नको ते आरोप तुम्ही माझ्यावरती घालू नका. नाही मिस्टर भोसले, पुरावा असल्याशिवाय सिद्धार्थ देशमुख कोणावरतीही आरोप घालत नाही. मिस्टर भोसले, तुम्ही बोलणार आहात की मी बोलू? सिद्धार्थ देशमुख, माझा अपमान करण्यासाठी तुम्ही इथे बोलवलेलं आहे असं मला वाटत आहे. त्यापेक्षा ना मी इथून गेलेलोच बरं आहे. सॉरी. मिस्टर भोसले सिद्धार्थकडे रागाने बघून एवढं बोलतात आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागतात. मिस्टर भोसले तिथून बाहेर जात होते तेवढ्या सिद्धार्थचे काही बॉडीगार्ड्स लवकरच तिथे येतात आणि मिस्टर भोसले यांना अडवतात. मिस्टर भोसले, एवढ्यात घरी जाण्याची घाई अजिबात करू नका. कदाचित तुम्हाला घरी जायला आज मिळेल की नाही याबाबतीत मला थोडी शंकाच वाटत आहे बघा. म्हणजे तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? मिस्टर भोसले घाबरून बोलतात. नाही, काही नाही. मी विचारतोय त्याची फक्त खरी उत्तरे द्या आणि समजा तुम्हाला त्याची खरी उत्तरे द्यायला जमत नसेल तर मी सगळं काही क्लिअर सांगतोच. मिस्टर भोसले, तुम्हाला आहे तर मान्य आहे ना, तुम्ही अंतराला मॉडेल बनण्यासाठी मदत केली? हो, मी मदत केली अंतराला. तिला लवकरात लवकर मॉडेल बनायची होती म्हणून मदत केली. अच्छा, तुम्ही अंतराला मॉडेल बनण्यासाठी मदत केली. मग तिच्याकडून काय काम करून घेतले की नाही? म्हणजे माणूस दुसऱ्याचं काम करून घेताना स्वतःचा काहीतरी मोबदलासुद्धा घेत असतो ना. तुम्ही घेतला नाही का तिच्याकडून मोबदला? नाही, मी कशाला काही मोबदला घेऊ. माझ्याकडे पैशांची अजिबात काही कमी नाही.
मिस्टर सुरेश भोसले त्यांच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले एक्सप्रेशन लपवत बोलतात. तेच त्यांचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंतराकडून कसलाच मोबदला घेतला नाही, करेक्ट? हो, नाही घेतला मी मोबदला तिच्याकडून. ओके. विकी. सिद्धार्थ विकीला आवाज देतो. तसं विकी पटकन सिद्धार्थच्या जवळ येतो आणि सिद्धार्थच्या हातामध्ये एक फाईल देतो. मिस्टर भोसले, ही फाईल चेक करा आणि मला सांगा ही फाईल कसली आहे. सिद्धार्थ ती फाईल मिस्टर भोसले यांच्या हातात देतो. मिस्टर भोसले एकदा त्या फाईलकडे बघतात आणि त्यांचे डोळे मोठे होतात. ते रागाने आता अंतराकडे बघू लागतात. अंतराला काही समजत नव्हते ती फाईल नक्की कसली आहे. डोंट वरी, अंतराकडे अजिबात रागाने बघू नका. तिला या फाईलबद्दल अजिबात काहीही माहिती नाही. तिने ही फाईल अगदी सेफ पद्धतीने जपून ठेवलेली होती. पण काय करणार, बॅड लक तिचं. मला सापडली ही फाईल. सिद्धार्थचे बोलणे ऐकून आता मात्र अंतरा घाबरते. सिद्धार्थला कसली फाईल सापडली हा विचार तिच्या मनामध्ये येऊ लागतो. मिस्टर भोसले, तुम्ही अंतराला टॉप मॉडेल बनवणार आणि त्या बदल्यात अंतरा या फाईल्सवरती अवनीची सही करणार. म्हणजेच जय आणि अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी आपोआपच तुमच्या नावावरती होईल. हाच मोबदला तुम्ही अंतराकडून घेणार होता ना. याच स्वार्थासाठी तुम्ही अंतराला टॉप मॉडेल बनवले, बरोबर ना. आता मात्र सिद्धार्थचे हे बोलणे ऐकून मिस्टर सुरेश भोसले आणि अंतरा दोघेजण घाबरलेले होते, तर बाकीचे सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. सिद्धार्थ हे नक्की काय बोलत आहे हे अजूनही कोणाला काही समजत नव्हतं. पण हे सगळं काही ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला होता. मिस्टर भोसले, तुम्ही अंतराच्या मागे खूप दिवस लागला होता ना. या फाईल्सवरती सही कर. पण अंतराला काम जमतच नव्हते. पण तुम्ही समजतात तेवढेसुद्धा अंतरा बिनडोक नाही हा. ती सुद्धा खूप हुशार आहे. तुम्ही तर तिला खूप बिनडोक समजले, पण ती तर तुमच्या पुढची निघाली. ती तुम्हाला फसवायला निघालेली होती. ती डुप्लिकेट पेपर तयार करत होती. ते पेपर असे होते की अवनी आणि जयच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या नावावरती होईल. म्हणजेच तिने तुम्हाला शब्द दिला होता की ती तुमचे काम करणार. पण यावेळी सुद्धा तिने तिचा स्वार्थ साधला. काय अंतरा, तुझी एवढी हिंमत? तू मला फसवायला निघालेली होतीस. सिद्धार्थ बोलत आहे, ते खरं आहे का? तू डुप्लिकेट पेपर तयार केलेले होतेस का? अंतरा, तू एवढी कशी नालायक असू शकतेस? मी तुला एवढं टॉप मॉडेल बनवले या गोष्टीसाठी की जय आणि अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावरती लवकरात लवकर व्हायला हवी आणि त्या पेपर्सवरती अवनी आणि जयची सही होईल असा शब्दसुद्धा तू मला दिलेला होतास. आणि या बदल्यात मी तुला प्रत्येक महिन्याला पैसेसुद्धा देत होतो आणि तू त्याची ही किंमत केलीस. तूच मला फसवायला निघालेली होतीस. आता मात्र मिस्टर भोसले रागाने अंतराकडे बघत बोलत होते. वाव मिस्टर भोसले, बरं झालं तुम्ही स्वतःहून हे सगळं काही बोललात. मिस्टर भोसले, शांत व्हा. अजूनही खूप काही गोष्टी समजायच्या आहेत बरं का. एवढा राग नका करू. सिद्धार्थ हसत बोलतो आणि परत अंतराच्या जवळ येतो. अंतरा मात्र घाबरलेली होती. तिची नजर खालीच होती. अंतरा, हुशार आहेस तू. जय आणि अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी तू तुझ्या नावावरती करायला निघालेली होतीस. पण तुला माझी सुद्धा प्रॉपर्टी हवी होती. मी तुला बोललो होतो मला कॅन्सर आहे. कॅन्सर झालेली व्यक्ती कुठे फिरत असते का गं? फक्त माझे रिपोर्ट्स बघून तू माझ्यावरती विश्वास ठेवलास. पण तू खरंच खूप बिनडोक मुलगी निघालीस. तुझी एवढी बिनडोक मुलगी मी कुठेही पाहिलेली नाही. सिद्धार्थ, हे काय सुरू आहे? तू फक्त त्या दोघांशी बोलत आहेस. आम्हाला समजेल का नक्की काय सुरू आहे ते? विक्रम विचारतात. डॅड, सगळं काही तुम्हाला समजेल. तेच मी सगळ्यांसमोर क्लिअर करत आहे. डॅड, सुरुवातीपासूनच अंतरा कधीच माझ्यावरती नाही तर फक्त माझ्या पैशांवरती प्रेम करत होती. तिने कधीच माझ्यावरती प्रेम केलंच नाही. तिने माझ्याशी लग्न झाले की तिला सगळी काही पॉवर मिळेल हेच तिच्या डोक्यामध्ये होते. यासाठीच तर तिला माझ्याशी लग्न करायचे होते. पण बरं झालं, तिला तिच्या एका मित्राने सांगितले की तिचे जर माझ्याशी लग्न झाले तर ती तिचे करिअर करू शकणार नाही. कारण जास्तीत जास्त देशमुख फॅमिलीमध्ये महिला बाहेर पडत नाही, फक्त घरच बघत असतात. यामुळे तिने अचानक असा निर्णय घेतला की ती लग्न करणार नाही.
तिने मिस्टर भोसले यांना हाताशी पकडून ती एक टॉप मॉडेल झाली. 6 महिन्यांमध्ये ती मॉडेल क्षेत्रात स्वतःचं वर्चस्व गाजवू शकली. नंतर ती परत माझ्या आयुष्यामध्ये आली. पण त्यावेळीसुद्धा तिला फक्त पैसाच मॅटर करत होता, प्रेम नाही. तिने माझ्यासमोर खूप नाटक केलं. तिचे माझ्यावरती किती प्रेम आहे हे ती मला दाखवून देण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होते मी तिच्या प्रेमामध्ये परत एकदा बुडालेलो आहे. तिचे वागणे मला काहीच समजत नाही, पण मला तिचं प्रत्येक वागणं समजत होतं. डॅड, मॉम, आजी आधी आपण या अंतराला खूप साधी सरळ समजत होतो, पण ही मुलगी अजिबात तशी नाही. अंतरा माझ्या आयुष्यात परत आल्यानंतर अवनीने कसलाही विचार न करता ती आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली. तिच्या मनात फक्त एवढेच होते की अंतरा आणि मी परत एकदा एकत्र यावे. आमच्या दोघांचा संसार सुखाचा सुरू व्हावा. ती आमच्या दोघांमध्ये येत आहे असं अवनीला वाटत होतं, म्हणून अवनी काहीही न सांगता त्यावेळी निघून गेली. पण ही अंतरा, तिला तिच्या या बहिणीची कधीच कदर नव्हती. अवनी कशी आहे हे अंतराला कधीही समजलेच नाही. अवनीने अंतरावरती खूप जीव लावला, खूप प्रेम केलं. तिला तिच्या आयुष्यात काही कमी पडले तरी चालेल, पण अंतराला काही कमी पडू दिले नाही. पण याची जाण अंतराला कधीच नव्हती. तिने गैरफायदा घेतला. अवनीचा स्वभाव किती इमोशनल आहे हे तिला माहिती होतं. याचाच फायदा घेऊन तिने अवनीला कामाला लावले आणि अवनीला प्लॅनिंग करायला सांगितले की जेणेकरून मी आणि अंतरा एकत्र येऊ. अवनी, तुला माहिती आहे तू आमच्या खूप काही प्लॅनिंग करत होतीस आणि मदत करण्यासाठी तू विकीची हेल्प मागत होतीस. आणि विकी, मला आणि अंतराला एकत्र आणायचं नव्हतं. तुला आणि मला विकीला एकत्र आणायचं होतं, म्हणून तो मुद्दाम अंतराला कामामध्ये बिझी ठेवत होता. त्यामुळे तुला माझ्यासोबत तुझ्या मनामध्ये नसतानासुद्धा तिथे यावं लागत होतं. खरं तर या सगळ्या गोष्टींबद्दल विकीने मलासुद्धा सांगितले नव्हते, पण मलासुद्धा आधीच माहिती होते तुझ्या आणि अंतरामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. अवनी, तू समजून घे. तू खूप साधी आहेस. तुला तुझ्या या बहिणीची गुणं अजिबात माहिती नाही. ती जे बोलेल त्यावरती तू डोळे झाकून विश्वास ठेवतेस, पण समोरची व्यक्ती किती बरोबर आहे हे सुद्धा समजून घेणं ना खूपच गरजेचं आहे ना. तिने फक्त तुझ्या स्वभावाचा फायदा घेतला. तू मात्र तिची कायम मदत करत गेलीस. एवढं करूनसुद्धा ती कधी तुझ्याशी चांगली वागली का? नाही ना. फक्त स्वार्थासाठी तुझ्याशी ती चांगली वागत होती. सिद्धार्थ, हे तू काय बोलत आहेस? प्लीज हे सगळं काही बंद कर. मला आता नाही सहन होत. मी ऐकून घेत आहे म्हणून तू काहीही बोलत आहेस. अंतरा रागात बोलते. चूप, एकदम चूप बसायचं. माझ्यासमोर एकही शब्द काढायचा नाही. मी जे काही बोलेल ते फक्त ऐकून घ्यायचं. तुझे गुण आत्तापर्यंत मला फक्त माहिती होते, पण तुझे गुण आता सगळ्यांसमोर बाहेर पडणार आहेत. आत्तापर्यंत माझ्याजवळ पुरावे नव्हते म्हणून मी गप्प होतो, पण आज मी सगळे काही पुरावे गोळा करूनच बोलत आहे. डॅड, मी तुम्हाला मगाशी बोललो तसं मिस्टर भोसले यांना जय आणि अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी हवी होती, म्हणून त्यांनी अंतराला कामाला लावले आणि एक फाईल घेऊन त्यावरती अवनीची सहीसुद्धा करायला सांगितलेली होती. आणि एकदा त्या पेपर्सवरती अवनीची सही झाली की या अवनीच्या नावावरून ब्लॅकमेल करून जयची सुद्धा सही घ्यायची असा प्लॅन मिस्टर भोसले यांचा होता. आधी अंतरा या कामासाठी तयार झालेली होती. ती हे काम खरोखर करणारच होती, पण मध्येच मी एक मोठा बॉम्ब टाकला. मी अंतराला सांगितले की मला कॅन्सर झालेला आहे. काय कॅन्सर? सिद्धार्थ, हे खरं आहे का? सिद्धार्थची मॉम घाबरत बोलते. नाही मॉम, हे अजिबात खरं नाही. मी एकदम ठीक आहे, ठणठणीत आहे. मला अजिबात काही झालेलं नाही. पण फक्त मी अंतराला याबद्दल सांगितले होते की मला कॅन्सर झालेला आहे आणि तिच्यासमोर खोटे रिपोर्ट ठेवले. तिचा लगेच या गोष्टीवरती विश्वास बसला. मी तुला बोललो होतो मला कॅन्सर झाला आहे. मी काही दिवसातच हे जग सोडून जाईल आणि मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. बाकी मला काहीही नको. आणि त्याचवेळी ही अंतरा स्वार्थासाठी पलटली. तिचे जर माझ्यावरती प्रेम असते ना तर तिने माझी साथ कधीच सोडली नसती. मी आजारी आहे म्हणून ती मग काय माझ्यासोबत राहिली असती. तिने बाकी कोणत्याही गोष्टींचा विचार केला नसता. पण ही एवढी स्वार्थी मुलगी निघाली ना की मी कधी मरतो आणि माझ्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या नावावरती कधी होते याच गोष्टीचाही नेहमी विचार करत होती. जेव्हा हिने माझ्या कॅन्सरची गोष्ट ऐकली तेव्हा तिच्या मनामध्ये आणखीन एक नवीन प्लॅन सुरू झाला. आजपर्यंत मला आणि अवनीला एकत्र बघून या अंतराचा फक्त राग जळफळाट होत होता. तेच माझ्या कॅन्सरची गोष्ट ऐकून या अंतराने नवीनच प्लॅनिंगला सुरुवात केली.
तिने मला सांगितलं की अवनीला मी परत घरी घेऊन जावावे, तिच्यासोबत मी संसार थाटावा आणि माझ्या नावावरची प्रॉपर्टी अवनीच्या नावावरती मी करावी. म्हणजे मी मेलो की तिच्या नावावरची प्रॉपर्टी ती आपोआपच तिच्या नावावरती होईल. कारण अवनी तर खूप इमोशनल आहे. अंतरा जे बोलेल ते अवनी नक्की करणार याची तिला खात्री होती. जर मी आत्ता अंतराच्या नावावरती प्रॉपर्टी करायला गेलो असतो तर तुम्ही हे करू दिले नसते हे अंतराला माहिती होतं. यासाठी तिने एवढा मोठा प्लॅन केला आणि ती एवढी बुद्धू निघाली की तिने तिचे हे सगळे काही गोष्ट मला सांगितली आणि माझ्या मागे लागली की माझ्या नावावरची प्रॉपर्टी मी लवकरात लवकर अवनीच्या नावावरती करावी. आणखीन एवढेच नाही तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून तिने असे सुद्धा एक पेपर्स तयार करायला सांगितले की सिद्धार्थ देशमुख जेव्हा या जगातून निघून जाईल तेव्हा अवनीच्या नावावरची प्रॉपर्टी आपोआपच अंतराच्या नावावरती होईल. एवढ्या पुढे ही मुलगी जाऊ शकते. म्हणजे ही मुलगी किती नालायक आहे, काय लायकीची आहे हे तुम्ही आता ठरवू शकता. मॉम, डॅड, खरं तर मला लाज वाटते की मी कधीतरी या मुलीवरती प्रेम करत होतो. डोळे झाकून मी हिच्यावरती प्रेम केलं होतं. पण हिने काय केलं, माझा फक्त विश्वासघात केला, मला फसवलं. खऱ्या प्रेमाची जाणीव मला अवनीमुळे झाली. खरे प्रेम काय असतं हे फक्त मला अवनीमुळं समजलं. काय झालं अंतरा, शॉक बसला ना? जबरदस्त शॉक बसला ना? आता विचार करत असेल हे सगळं मला कसं समजलं? तर मग ते सुद्धा ऐक. आत्तापर्यंत तू आणि मिस्टर भोसले बऱ्याच ठिकाणी एकमेकांना भेटलेले मला दिसत होता. पण तुम्ही दोघे का भेटत आहात, कशासाठी भेटत आहात याची मला अजिबात कल्पना नव्हती बरं का. पण मला हळूहळू तुमच्यावरती संशय येत होता आणि म्हणून मी तुमच्या दोघांवरतीही नजर ठेवायचे ठरवले. तुला माहिती आहे मी काल तुझ्या घरी आलो होतो त्याचवेळी तुझ्या घरी एक व्यक्ती आलेली होती. त्या व्यक्तीकडे तू डुप्लिकेट पेपर तयार करायला टाकले होतेस आणि तीच व्यक्ती मला धडकली आणि बरोबर माझ्या हातातल्या फाईल्स खाली पडल्या आणि त्याच्या हातातल्या सुद्धा फाईल खाली पडल्या आणि नशिबाने फाईल एक्सचेंज झाल्या आणि मला माझा पुरावा सापडला. अंतरा, या सिद्धार्थ देशमुखला तू खूप बुद्धू समजलंस, तू मला खूप बिनडोक समजलंस. पण सिद्धार्थ देशमुख किती चालू आहे ना हे तुला अजिबात माहिती नाही. खरं तर सकाळपर्यंत माझ्याजवळ असे ठोस पुरावे अजिबात नव्हते आणि माझं अजिबात असे प्लॅनिंग नव्हते की आज या पार्टीमध्ये एवढा मोठा बॉम्ब मी टाकणार आहे. मी माझ्या आवडीला प्रपोज करणार होतो सगळ्यांसमोर हे फिक्स होते. पण हा बॉम्ब अचानक टाकायचं ठरवले. फक्त 1 तासात माझ्याकडे सगळे पुरावे जमा झाले. म्हणूनच मी अचानक मिस्टर भोसले यांना पार्टीसाठी बोलावले. खरं तर त्यांना मी या पार्टीसाठी बोलवणारच नव्हतो. पण हा सुद्धा माझा एक प्लॅन होता. मिस्टर भोसले, तुम्ही अंतरावरती विश्वास ठेवला आणि अंतराने माझ्यावरती विश्वास ठेवला, हीच तुमच्या दोघांची खूप मोठी चूक झाली. सिद्धार्थ प्लीज मला माफ कर, खरंच मी चुकले, प्लीज मला माफ कर. अंतरा रडत रडत सिद्धार्थचे पाय पकडू लागते. सिद्धार्थ त्याच्या बॉडीगार्ड्सना बोलवतो आणि अंतराला त्याच्यापासून लांब घालवतो. अंतरा, तुझी लायकीसुद्धा नाही माझ्याजवळ उभी राहायची. तू कोणत्या थराला जाऊ शकतेस आणि काय करू शकतेस ना हे मला आता चांगलंच समजलेलं आहे. तुझ्यासारखी मुलगी, एवढी स्वार्थी मुलगी मी आत्तापर्यंत कधीच बघितलेली नाही. तुझ्यामध्ये आणि अवनीमध्ये ना खूप मोठा फरक आहे. लाज वाटते मला मी तुझ्यावरती कधी काळी प्रेम केलं होतं याची. तुझ्यासारख्या मुलींना शिक्षाही भेटलीच पाहिजे. डॅड, मग अशी तुम्ही विचारले ना पोलीस का आलेले आहेत, तर या गोष्टीसाठी आलेले आहेत. मिस्टर भोसले आणि अंतरा, तुमचे सुखाचे दिवस आता संपलेले आहेत. आता फक्त तुम्ही तुरुंगवास भोगा. सिद्धार्थ देशमुख, हे तुम्ही खूप चुकीचं वागत आहात. मी एवढा मोठा गुन्हेगार नाही की मी तुरुंगवास भोगावा. मी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे अंतराजवळ ती फाईल दिली. पण ते माझे कामसुद्धा झालेले नाही आणि याची एवढी मोठी शिक्षा तुम्ही मला का देत आहात, हे कायद्याला धरून अजिबात नाही. मिस्टर भोसले रागाने बोलतात. मिस्टर भोसले, तुम्ही तर अजिबात काही बोलू नका. तुम्ही तर खूप मोठा गुन्हा केलेला आहे. 22 वर्षापूर्वी तुम्ही काय गुन्हा केलेला आहे माहिती आहे का? काही आठवत आहे का की मी आठवण करून देऊ? 22 वर्षापूर्वी रत्नागिरी रोडला तुम्ही एक ॲक्सिडेंट घडवून आणला. म्हणजे तुमच्या सख्ख्या भाऊ आणि बहिणीचा ॲक्सिडेंट घडवून आणला. म्हणजे अवनी आणि जयच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट घडवून आणला. त्यावेळी तुम्ही सुटलात कारण त्याचे पुरावे कोणाजवळही नव्हते. जय लहान होता, त्यालासुद्धा तुमच्या विरोधात काहीही करायला जमले नाही.
फक्त प्रॉपर्टीसाठी तुम्ही तुमच्या भावाचा जीव घेतलात. एवढे करूनसुद्धा तुम्हाला ती प्रॉपर्टी भेटली नाही, म्हणून तुम्ही अवनीच्या जीवावरती सुद्धा उठलात. अवनीचा शोध घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू लागता. मिस्टर भोसले, हा सिद्धार्थ देशमुख ना कोणाला सोडत नाही आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना त्रास दिलेल्या लोकांना ना तर मी अजिबात सोडत नाही. अवनी, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना, मी कायम तुला सुखात ठेवीन. तर मग ही पहिली गोष्ट आहे असं समज. तुझ्या आईवडिलांचा ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणला ही व्यक्ती ही आहे. सिद्धार्थचे बोलणे ऐकून जय आणि अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. दोघेही खूप रडत होते. जुन्या आठवणींना उजाळा आज भेटलेला होता. आईवडिलांची आठवण तर येणारच ना. अवनी, आज तुझ्या आईवडिलांचा गुन्हेगार तुझ्यासमोर उभा आहे. तुला हवं ते तू करू शकतेस, पाहिजे ते कर. अवनी रागाने मिस्टर भोसले यांच्यासमोर जाते आणि त्यांची कॉलर पकडते. का का माझ्या आईवडिलांना तुम्ही मारले? एवढे काय वाईट केले होते त्यांनी तुमचे? सगळेजण आपण एकत्र राहत होतो ना. माझ्या बापाने तुम्हाला कधीच काही कमी पडून दिले नाही ना. मग तुम्ही का प्रॉपर्टीसाठी माझ्या आईवडिलांचा खून केलात? तुम्हाला प्रॉपर्टी हवी होती ना, मग घ्यायची होती. पण माझ्या आईवडिलांना माझ्यापासून तुम्ही दूर का केलं? हवी आहे ना प्रॉपर्टी तुम्हाला माझी, घेऊन जावा. मला त्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात काडीचा इंटरेस्ट नाही. प्रॉपर्टीपेक्षा माणसे महत्त्वाची असतात. जीवापाड प्रेम करणारी माणसे जवळ असणं खूप गरजेचं असतं आणि तीच माणसं तुम्ही माझ्यापासून मी एकदम लहान असताना हिरावून घेतली. तुमच्यामुळे मला माझ्या आईवडिलांचे प्रेम कधीच मिळालं नाही आणि माझा दादासुद्धा मला सोडून खूप लांब निघून गेला. आता कुठे माझा जयदादा? आता माझ्यासोबत आहे. पण माझे आईवडिलांचं काय? ते तर माझ्यासोबत कधीच असू शकणार नाहीत. फक्त तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. अवनी रागात मिस्टर भोसले यांना 2 ते 3 वेळा गालावरती मारू लागते. मॅम तुम्ही शांत व्हा. एक पोलीस अवनीजवळ येतो आणि अवनीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो. सिद्धार्थ अवनीजवळ येतो आणि तिला मिठीमध्ये घेतो. अवनी, शांत हो. आज तुझ्या आईवडिलांचा गुन्हेगार तुझ्यासमोर आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा मी नक्कीच देणार. आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आज नक्कीच तुझे आई बाबा खुश असतील, कारण त्यांना त्यांचा गुन्हेगार आता सगळ्यांसमोर आलेला आहे. सिद्धार्थ, या माणसाला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. त्याने माझ्या आईवडिलांना खूप त्रास दिलेला आहे. जय रागाने बोलतो. हो जय, यांना मी सहजासहजी सोडणार नाही. डोंट वरी, यांना खूप मोठी शिक्षा होईलच. शेवटी यांनी कोणाचा तरी जीव घेतलेला आहे. साहेब, घेऊन जा यांना आणि यांना खूप मोठी शिक्षा द्या आणि मला विचारल्याशिवाय या दोघांनाही तिथून सुटता कामा नये हे सुद्धा लक्षात ठेवा. सिद्धार्थ रागाने बोलतो तसे पोलीस मिस्टर भोसले आणि अंतरा या दोघांनाही तिथून घेऊन निघून जातात. पण अंतरा मात्र तिथेच उभी होती. अंतरा, डोंट वरी, तुला सोबत जायचं आहे ना मिस्टर भोसले यांच्यासोबत. दोघे मिळून आता तिथे निवांत काहीतरी प्लॅनिंग करा. पण तुम्ही दोघे आता अजिबात लवकर सुटणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. खूप काही केलेस तू, खूप मोठ्या दर्जाचे प्लॅनिंग केलेस, याची शिक्षा तुला भेटणारच. साहेब, हिलासुद्धा घेऊन जावा. नाही सिद्धार्थ एकदा ऐक ना, प्लीज ऐकून घे. माझी खूप मोठी चूक झाली. अंतरा मोठमोठ्याने रडत बोलत होती, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. पोलीस अंतराला सुद्धा तिथून घेऊन निघून जातात. सिद्धार्थ प्लीज माझ्या मुलीला वाचव रे. सगळं काही आता सिद्धार्थ तुझ्या हातामध्ये आहे रे. प्लीज माझ्या मुलीला एक संधी दे. प्लीज तिला एवढी मोठी शिक्षा तू नको देऊस रे. ती चुकली मला मान्य आहे, पण प्लीज तिला वाचव. सीमा रडतच सिद्धार्थच्या जवळ येते. तेच सीमाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ रागात त्यांच्याकडे बघतो आणि बोलतो. तुम्हाला आत्ता जाणीव झाली का तुमच्या मुलीच्या चुकीची? ती चुकलेली आहे हे तुम्हाला आत्ता समजलं का? हे बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सुद्धा तिला मदत केलेली होती. तिची तुम्ही योग्य त्यावेळी आधीच कान पकडले असते, कसे वागायचे हे शिकवले असते, तर कदाचित तुमच्यावरती, तुमच्या मुलीवरती आज ही वेळ आली नसती. पण काय करणार ना, एक आई मुलीला अशा गोष्टीसाठी मदत करते, मग आम्ही तरी काय बोलणार ना. हे तुमचे आणि तुमच्या मुलीचे गुण आहेत. सॉरी, मी काहीही करू शकणार नाही. अविनाश काका, आय एम रिअली सॉरी. तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असेल, पण खरंच अंतराला शिक्षा होणं गरजेचं आहे. नाही सिद्धार्थ बेटा,
मला अजिबात वाईट वाटत नाही. तू जे केले ते योग्यच केलेस. ती जरी माझ्या पोटची मुलगी असली तरी ही तिची चूक आहे आणि तिला शिक्षा मिळणं गरजेचंच आहे. अविनाशराव नाराज होऊन बोलतात. त्यांना नाराज ते होणारच होते. त्यांनासुद्धा वाईट वाटतच होतं. पण शेवटी अंतरासुद्धा तशीच वागलेली होती. अन्याय तो न्याय असतो म्हणून ते सुद्धा गप्पच बसतात. चला गाईस, आज सगळं काही तुमच्या मनासारखं झालेलं आहे आणि मिस्टर भोसले आणि अंतराला शिक्षा मिळालेली आहे. आता बघूया पुढे काय होतं. अवनी आणि सिद्धार्थ एकत्र राहतात की आणखी नवीन काही ट्विस्ट येतो. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून नक्कीच सांगा. कारण तुमच्या मनासारखं सगळं काही आज घडत आलेलं आहे. त्यामुळे कमेंट्ससुद्धा मला अपेक्षितच आहेत. त्यामुळे पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा. बाय.